सिया राम जय जय राम, 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 सिया राम जय सिया राम जय राम। बागेश्वर आश्रमपासून निघून आम्ही पुढे आलोय आता। ओंकारेश्वरला जायला हा जंगलातनं मार्ग आहे। बागेश्वर आश्रमपासून पुढे आल्यानंतर हा पूर्ण जंगलातनं मार्ग आहे। हा 6 ते 7 किलोमीटर अंतर आहे यामधून। पूर्ण रस्ता आहे अशी आहे, शॉर्टकटमध्ये जातं आहे। आणि तुम्ही तिकडं रस्त्यानं दुसऱ्या रस्त्याने गेला तर 8 ते 9 किलोमीटर तुम्हाला तिकडून पडतं आहे। आणि मधून जंगलामधून गेला तुम्ही तर अशी पायवाट आहे, या पायवाटनं तुम्हाला कमी पडते। नर्मदे हर असे जंगलातून अशी वाट आहे सगळी। नर्मदे हर पूर्ण जंगल आहे मोठं। नर्मदे हर हे बघा, जंगल ही अशी वाट आहे सगळी। नर्मदे हर पूर्ण जंगल आहे। आता जंगल मार्ग आता थोडाफार सपत आलाय। नर्मदे हर त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे। तर पाणी चालू आहे, एक चेंबर चालू आहे, सगळेजण पाणी प्यायला थांबलेत। विश्रांतीसाठी आम्ही सर्वांनी तर पाणी प्यायसाठी बसलोय। आता 5 मिनिटं बसून परत पुढचा मुक्काम, पुढचा प्रवास सुरू होणार। नर्मदे हर। आपका नाम क्या है दोनों का? तन्मय, दिशा। इधर ही रहते हो आप, यही गांव में? आज संडे छुट्टी, स्कूल जाते हो? कौन से कक्षा में? 5th, 4th। नर्मदे हर। हे आहे बोराचं झाड, हे बघा खूप छोटा आहे, खूप छोटा आहे नाही। बघा बोर, वरून बोर पडला। नर्मदे हर, वाऱ्यानं बोर पडलं अशी चालल्यात जरा जरा पुढे आपली माणसं। नर्मदे हर पायवाट। नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे,
त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे 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 त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे पंकजं नमामि देवी नर्मदे नर्मदे हर एक डोंगर संपला आहे, याचा परत दुसरा डोंगर लागला येऊ. असा डोंगर आहे. ओंकारेश्वरच्या जवळ पोचलो आहे आता आम्ही. नर्मदे हर हे अशी वाट आहे सगळी पायवाट सगळी. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. असा चढ आहे असा त्या डोंगर पार करून पलीकडे गेल्यानंतर ना ओंकारेश्वर. नर्मदे हर नर्मदे हर. एक डोंगर झाला दुसरा डोंगरमधून पार करतोय आता आम्ही. नर्मदे हर नर्मदे हर. खूप आनंद वाटतो आता आणि ओंकारेश्वरला पोहोचणार आज. नर्मदे हर. खूप आनंद वाटतंय. आनंद गगनात मावत नाही आहे. आणखी ओंकारेश्वरला पोचता नर्मदे हर पूर्ण असे रस्ता. बाकीची साथीदारी फोडायची. यार आता असं घसरते आहे. ही डोंगर उतरून खाली गेला तर नर्मदा मैया पुढं आडवं भेटतात आपल्याला. साक्षात योगी पुरुष आपल्याला आता वाटेला भेटले. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. हे पूर्ण रस्ता असा आहे. आता उतरून पलीकडे आता नर्मदा मैया दिसेल आपल्याला थोड्या वेळानं. नर्मदे हर. शिस्तात काट्या टेका. नर्मदे हर. अशी पूर्ण घसरते असा रस्ता आहे. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. हा जंगल पार करून आपण पलीकडे गेलो तर ओंकारेश्वरमध्ये पोचतो आपण. चला नर्मदा माताचं दर्शन घ्यायला आतुरतेनं मन वाट बघते आणि आनंद गगनात मावत नाही आहे. नर्मदे हर नर्मदे हर. कृष्ण हरे. नर्मदे. हा जंगल पार करून आल्यानंतर ना हा मोठा एक निहर लागतोय बघा. आणि हे पार करू शकतो आपण असं काही नाही आहे. आणि पलीकडे जाऊन पुढं नर्मदा मैया जी मेन आहे तिथून तिकडं पुढं आपल्याला जायचं आहे.
ओंकारेश्वर नर्मदे नर्मदा माता की खूप सुंदर असं नियर आहे नर्मदा मातेचे पाणी नर्मदे 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 आणि आता हे पुढे बघतोय आपण हे ओंकारेश्वर आहे हा मानदाता परिक्रमा करतात ना तेव्हा हे बघा इथून आपल्याला आहे ना शंकराचार्यांची मूर्ती दिसते हे बघा नियर पार केल्याबरोबर ही अशी रस्ता आहे परत ओंकारेश्वर मध्ये आतमध्ये जाताना नर्मदे यार नर्मदे यार जिंदगी भर नर्मदे यार जिंदगी भर नर्मदे यार ब्रह्मघाट 5 किलोमीटर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग 1 किलोमीटर आहे इथून आणि अशी ट्रॉफिक जाम शहर लागले ओंकारेश्वर लागले हे बघा नर्मदे यार आणि राम लक्ष्मण सीतेचं मंदिर आहे मंदिर खूप सुंदर मध्ये गजानन महाराज मठ इथे पोहोचलोय आता आम्ही फोटो घ्या माझा इथे हा गजानन महाराजांचं मठ आहे इथून आता आतल्या साईडला गेल्यानंतर ना आपल्याला गेटवर एंट्री करायचं आहे नर्मदे आतमध्ये एंट्री करून तिथे आपल्याला पास दिला जाईल पास घेऊन परत पुढचं आपण आज मुक्काम इथंच करणार आहे नर्मदे हर इकडे आतल्या साईडला ऑफिस आहे खूप सुंदर अशा पद्धतीने स्वच्छता ठेवलेली आहे इथे खूप छान सुंदर एंट्री करून पास घ्यायला चालले जाता नर्मदे यार ओंकारेश्वरमध्ये पोचलो खूप मस्त वाटतं आनंद येतो 2 मिनिटात आपल्याला हे करायचं आहे खूप सुंदर असं मंदिर आहे इकडं हॉलच्या दिशेने चाललो आहे आम्ही नर्मदे यार हे असं जागी भक्त निवास क्रमांक 2 आहे हा हॉल आहे भक्त क्रमांक 1 खूप सुंदर परिसर पूर्ण स्वच्छ ठेवलेला आहे बघा खूप सुंदर आहे नर्मदे नर्मदे खूप सुंदर स्वच्छता ठेवली आहे इकडं परिसरमध्ये काय सुंदर मूर्ती आहे बाळकृष्णांची हे बघा काय सुंदर अशी डिझाईन काढलेली आहे त्यामध्ये हॉल आहे असा खूप सुंदर एंट्री हॉलमध्ये त्यामध्ये जगात सगळं काही सोपं असेल पण शिवाजीची आई आणि संभाजीची आजी होणं हे दररोज जळत्या निखाऱ्यावरनं चालण्यासारखं आहे हे लक्षात